भारताच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अत्यंत संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारा असा एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे। 11 मार्च 2026 रोजी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने 32 वर्षीय हरीश राणा यांच्या प्रकरणात निष्क्रिय इच्छामरण मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिलाय। न्यायालयाच्या या निर्णयामुळे एक कुटुंबाने गेल्या 13 वर्षापासून सहन केलेल्या वेदना, आशा आणि संघर्षाची कहाणी पुन्हा एकदा देशासमोर आली आहे। हरीश राणा 2013 साली चंदीगड येथे विद्यार्थी असताना एका इमारतीच्या 4थ्या मजल्याहून पडले। या भीषण अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि पूर्णपणे ते अचेत अवस्थेत गेले। वैद्यकीय भाषेत ज्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट असे म्हणतात त्या अवस्थेत ते गेले होते। तब्बल 13 वर्षे जीवन मृत्यूच्या सीमेरेषेवर होते। शरीर जिवंत होते, श्वास सुरू होता, पण जाणीव, संवाद आणि प्रतिसाद हे सर्व दरवाजे बंद झाले होते। या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती जे.पी. परडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अत्यंत मानवी दृष्टिकोनातून विचार मांडला। एखाद्या मुलाला किंवा व्यक्तीला अशा अवस्थेत अनंत काळ ठेवणे योग्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले। हा निर्णय देताना न्यायालयाने केवळ कायदेशीर मुद्देच नाही तर मानवी वेदना, सन्मानाने जगण्याचा आणि सन्मानाने मरण्याचा अधिकार यांचाही विचार केलाय। यापूर्वी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर न्यायता दिली होती। मात्र त्या निर्णयानंतर प्रत्यक्ष मार्गदर्शन तत्वानुसार अंमलबजावणी झालेली ही भारतातील पहिलीच घटना ठरली आहे। त्यामुळे हा निर्णय न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने ऐतिहासिक मानला जात आहे। न्यायालयाने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयाला हरीश राणा यांना दाखल करून घेण्याची आणि वैद्यकीय देखरेखीखाली त्यांचे लाईफ सपोर्ट टप्प्याटप्प्याने काढण्याचे निर्देश दिले आहे। ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि वैद्यकीय मार्गदर्शन तत्वानुसार पार पडली जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात हृदयस्पर्शी बाजू म्हणजे हरीश यांच्या पालकांचा संघर्ष। गेली 13 वर्ष त्यांनी आपल्या मुलासाठी आशेचा दिवा विझू दिला नाही। रोज त्याच्याकडे पाहत, त्याच्या श्वासामध्ये जीवन शोधत त्यांनी असंख्य दिवस आणि रात्री घालवल्या। त्यांच्या या अपार धैर्य आणि समर्पणाचे सर्वोच्च न्यायालयाने विशेष कौतुक केले आहे। या निर्णयामुळे केवळ एका कुटुंबाच्या वेदनांना न्याय मिळाला असे नाही, तर सन्मानाने जगण्याबरोबरच सन्मानाने मरण्याच्या अधिकाराबाबत देशात पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे। अनेकांच्या मते हा निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेने मानवी संवेदनशीलतेचा विचार करत घेतलेला अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।